नवं सरकार स्थापनेपूर्वीच दादा भुसेंच्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख करत दादा भुसेंना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। क्या लगा था कि नहीं लौटेंगे, ले फिर आ गए उल्लेख करत विरोधकांवरती त्यांनी निशाणा साधलेला आहे। दादा भुसे सलग 5व्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत। यापूर्वी दादा भुसेंकडे नाशिकच्या पालकमंत्री पदासह सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता या बॅनरमुळे दादा भुसे यांच्या नावाची जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। आणि आज विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या सोबतच। किरण, एकीकडे ही बातमी की मुख्यमंत्री शिंदे हे आता उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला तयार नाहीयेत आणि दुसरीकडे त्यांच्याकडनं 2 नावं ही उपमुख्यमंत्री पदासाठी सुचवली गेली आहेत अशी माहिती पुढे येते आणि तिसरीकडे आता दादा भुसे यांच्या या बॅनरची चर्चा। कसं बघायचं या सगळ्या बिंदूंकडे? गुरु, अगदी खरं आहे। आपण नेहमीच म्हणतो की राजकारणामध्ये काहीही शक्य नाहीये, कधीही काही घडू शकतं। अगदी तशा स्वरूपाच्या अलीकडच्या काळामध्ये घडामोडी घडत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर मुख्यमंत्री कोण होणार अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे। यामध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असताना आता दुसऱ्या बाजूला जे मावळते किंवा काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांचं नेमकं पुढे काय होणार, ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही स्वीकारणार अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा सुरू असताना दिल्लीतून नेमकं काय सांगितलं जाईल अशा स्वरूपाचे तर्कवितर्क लावले जात आहे। मात्र अशी सर्व परिस्थिती असताना नाशिकचे जे मावळते पालकमंत्री दादा भुसे आहेत त्यांचे उपमुख्यमंत्री पदाचे बॅनर मालेगावामध्ये झळकू लागलेले आहे आणि त्यामध्ये काही विशेष ओळींचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। एकूणच दादा भुसेंची पालकमंत्रीपदी मागील काळामध्ये वर्णी लागली होती। त्यापूर्वी देखील सार्वजनिक बांधकाम खातं असेल, कृषी खातं असेल, अशा वेगवेगळ्या खात्यांचा त्यांना अनुभव आहे आणि अशा सर्व काळामध्ये काही उत्तराधिकारी नेमण्याच्या सुद्धा शिंदेंकडनं वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा सुरू आहे। त्याच अनुषंगानं भावी उपमुख्यमंत्री म्हणून दादा भुसे यांचं जर नाव आलं तर बऱ्याच ज्या काही चर्चा आणि शक्यता सुरू आहेत त्यापैकीच एक शक्यता म्हणून अर्थातच याकडे सुद्धा बघावं लागेल। धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी। पुढे